नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 13 सोडवणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. पहिला प्रश्न, राईट दी रेसिप्रोकल्स ऑफ दी फॉलोइंग नंबर्स. येथे काही आपणास नंबर दिलेले आहे आणि ह्या नंबरचा रेसिप्रोकल काढायचा आहे. रेसिप्रोकल काढण्यासाठी मित्रांनो, समजा 4/3 या नंबरचा जर रेसिप्रोकल काढायचा असेल तर फक्त ह्या डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करायचं आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटर करायचं. म्हणजे आता हे 1/4, तर याचा रेसिप्रोकल काय होईल? 4/1. 7/11 याचा रेसिप्रोकल 11/7. ही संख्या वर न्यायची, ही संख्या खाली आणायची, म्हणजे रेसिप्रोकल. त्याप्रमाणे 7 आहे. आता 7ला येथे डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजे 1 असतोच. आपण 1 गृहीत धरायचा. समजा 4ला डिनॉमिनेटर नाही आहे म्हणजे 1 आहेच, मग याचा रेसिप्रोकल काय होईल? 1/4. समजा 8, याचा रेसिप्रोकल 1/8. त्याप्रमाणे 7चा रेसिप्रोकल काय येईल? रेसिप्रोकल ऑफ 7 इक्वल टू 1/7. आता 11/3 म्हणजे याचा रेसिप्रोकल काय होईल? रेसिप्रोकल ऑफ 11/3 म्हणजे 3/11. ओके. 5/13 म्हणजे रेसिप्रोकल ऑफ इक्वल टू 13ला न्यूमरेटर करणार आणि 5ला आपण डिनॉमिनेटर करणार. हा नंबर येथे तर हा नंबर येथे, म्हणजे झाला रेसिप्रोकल. आता 2ला आपण डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 गृहीत धरू, म्हणजे रेसिप्रोकल काय होईल? रेसिप्रोकल ऑफ 2चा रेसिप्रोकल 1/2. 6/7 तर रेसिप्रोकल ऑफ 6/7 इक्वल टू 7/6. हा नंबर येथे तर हा नंबर येथे, हा झाला रेसिप्रोकल. आणि एक नंबर समजा हा 6/7 आणि याचा रेसिप्रोकल 7/6. यांचा जर मल्टिप्लिकेशन घेतला तर 1 असतो, म्हणजे कॅन्सल होता. 6 6 7 7 1/1 इक्वल टू 1. म्हणजे 2 आणि याचा रेसिप्रोकल 1/2. यांचा मल्टिप्लिकेशन घेतला तर आन्सर 1 असते. कोणताही नंबर समजा 1/8 याचा रेसिप्रोकल 8/1 होईल, कॅन्सल होतील, म्हणजे आन्सर 1. कोणताही नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल यांचा मल्टिप्लिकेशन 1 असतो. नेक्स्ट, येथे आपणास डिव्हिजन करायचं आहे. 2/3 डिव्हिजन 1/4. तर त्यासाठी 2/3 हा नंबर ॲज इट इज, हा जो डिव्हिजनचा साईन आहे तो आपण मल्टिप्लिकेशन करणार. हा जर साईन मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केला तर या नंबरचा आपणास रेसिप्रोकल घ्यावा लागतो, म्हणजे 1/4चा रेसिप्रोकल 4/1 होईल. हे जर आपण सॉल्व केलं म्हणजे न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन 2 × 4 आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन 3 × 1. 2 × 4 म्हणजे 8 आणि 3 × 1 म्हणजे 3. हे येईल आपला आन्सर. आता येथे 5/9 हे साईन आपण मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं तर या टर्मचा आपणास रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल कसा घ्यायचा ते आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. 2/3 आता मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे आपण न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन घेऊ. 5 × 2 आणि 9 × 3. 5 × 2 10, 9 × 3 27. आता येथे 3/7 ॲज इट इज, हा साईन मल्टिप्लिकेशनमध्ये घेणार आहोत. साईन मल्टिप्लिकेशनमध्ये, तर येथे या नंबरचा आपणास रेसिप्रोकल घ्यायचा. मग 11/5 या साईनला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं तर येथील नंबरचा रेसिप्रोकल. तर येथे आता 3 × 11 न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन, 7 × 5 डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन, 11 × 3 म्हणजे 33, 7 × 5 म्हणजे 35. हे येईल आपलं आन्सर. आता येथे
11/12 ॲज इट इज. हे साईन आपण मल्टिप्लिकेशन, तर येथील नंबरचा आपणास रेसिप्रोकल 4/7चा रेसिप्रोकल 7/4. हा नंबर वर आणि हा नंबर खाली. 11 × 7 न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन. 11 × 7 म्हणजे 77. 12 × 4 म्हणजे 48. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, या प्रश्नामध्ये मित्रांनो स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत कॅम्पेन, या स्वच्छ भारत अभियानमध्ये 420 विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी 42/75 एवढा पार्ट सेवाग्राम या टाऊनचा क्लीन केलेला आहे. तर म्हणजे 420 स्टुडंट्सने एवढा पार्ट क्लीन केला सेवाग्राम या टाऊनचा, सेवाग्राम या शहराचा. तर एका विद्यार्थ्यांनी किती पार्ट क्लीन केला हे आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. आता 420साठी हा नंबर आहे, तर एकासाठी किती, मग या नंबरला आपण 420ने डिवाइड करणार आहोत. सोडूया आपण. आन्सर इन स्वच्छ भारत कॅम्पेन for 20 students cleaned 42/75 part of शहराचं नाव दिलेलं आहे सेवाग्राम टाऊन. सेवाग्राम या शहराचा 420 विद्यार्थ्यांनी एवढा भाग क्लीन केलेला आहे. तर आपणास एका विद्यार्थ्यानं किती भाग क्लीन केला, किती पार्ट त्या शहराचा क्लीन केला ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. मग देअरफॉर each students cleaned टोटल क्लीन झालेला पार्ट आणि डिवायडेड बाय टोटल स्टुडंट्स, म्हणजे एका स्टुडंट्सचा हा पार्ट मिळेल आपणास. पार्ट ऑफ सेवाग्राम. देअरफॉर आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. 42/75 डिव्हिजन 420 इक्वल टू, आता 42 हा 75, हे साईन आपण मल्टिप्लिकेशन जर घेतलं इथे तर याचा काय करायचा, रेसिप्रोकल म्हणजे 1/420 होईल. आता इथे न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे हा होईल 42 आणि हा होईल 75 × 420. येथे आपण हा मल्टिप्लिकेशन केलेलं नाही आहे कारण इथे काटाकाटीमध्ये हे कॅन्सल होईल. कंप्लीट 10चा भाग जाईल, 42 जाईल 420. त्याप्रमाणे म्हणजे काय राहील, न्यूमरेटरला 1 आणि इथे 75 आणि इंटू हे 10 येतील. म्हणजे आन्सर येईल आपलं 1/750. 10ने मल्टिप्लाय केला तर 750 येईल आपलं आन्सर. हेन्स हा एका विद्यार्थ्यानं क्लीन केलेला एवढा पोर्शन आहे. तर आता हेन्स इच स्टुडंट्स, हेच आपणास कॅल्क्युलेट करायचं होतं. इच स्टुडंट्स क्लीनड 1/6 पार्ट ऑफ हे TS
लिहायचं, कारण एवढा पार्ट ऑफ सेवाग्राम टाऊन. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.